पनीरचा विषय राज्यभर गाजविणारे आमचे नेते आमदार विक्रम पाचपुते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुनीता संतोष खेतमाळीस, नगराध्यक्ष, तसेच संजय खेतमाळीस, सर्व सभापती, उपाध्यक्ष व सर्व नगरसेवक, नगरपरिषद व भाजप कार्यकर्ते, श्रीगोंदा शहर. विक्रमदादा पाचपुते यांना तुपे परिवार व श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज टीमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अशी गोपनीय माहिती मिळालेली होती की काही गुन्हेगार हे विदाऊट नंबर प्लेट गाड्या वापरतात. तसेच चोरीच्या गाड्या काही नागरिकांनाही दिलेल्या आहे आणि तेही त्या सदर विना नंबर प्लेटच्या गाड्या वापरतात. तर त्या गाड्यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने दिनांक 17 जून 2026 पासून श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे विदाऊट नंबर प्लेट गाड्यांवर तसेच विदाऊट लायसन्स गाड्यांवर जी कारवाई सुरू करण्यात आलेली होती तिची आज दिनांक 1/7/2026 पर्यंत साधारणतः 731 गाड्यांवर कारवाई केलेली असून 9,22,000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. तरी आम्ही याद्वारे आव्हान करतो की कुणीही नागरिकाने विदाऊट नंबर प्लेट गाडी वापरू नये. तसेच असेही निदर्शनात आलेले आहेत की काही फायनान्स कंपनीचे फायनान्स घेतलेले असते आणि त्या फायनान्सचा हप्ता बुडवण्याच्या दृष्टिकोनातूनही प्लेट गाड्या वापरल्या जातात. तर ही जी काही मोहीम आहे ही अविरतपणे चालू राहील. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुजित कुमार क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनात श्रीरामपूर पोलीस श्रीगोंदा आहे. सर, ज्या गाड्या विदाऊट नंबरचे पकडलेल्या आहेत त्यामध्ये चोरीच्या गाड्या आढळल्या का काय? मुळात आपण विदाऊट नंबर प्लेट गाडी जी काही आपण पकडतो त्याच्यानंतर तिचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे RC बुक हे तपासून चेसिस नंबर, इंजिन नंबर याच्याबरोबर मॅच करतो आहे. तर अजूनपर्यंत म्हणजे साधारणतः 25 गाड्या ज्या आहेत त्या इथे लागलेल्या आहेत की ज्या त्या नागरिकांनी त्याचे RC बुक अद्यापपर्यंत सादर केलेले नाही. परंतु जर त्यांनी अजून 8-10 दिवसामध्ये जर त्या गाड्यांचे RC बुक सादर केले नाही तर त्या चोरीचे असा निष्कर्ष काढता येईल.